वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सुरुवात करताना आपण एक थोडा वेगळा विचार करणार आहोत. कारण कसं आहे ना, आजचा दिवस म्हटला की सर्वांच्या डोळ्यांसमोर अगदी लगेच येतात ती सोन्याची दुकानं. हो ना, आणि गुंतवणुकीचे पर्याय. अगदी बरोबर. म्हणजे संपत्ती साठवण्याची एक मोठी चढाओढच लागलेली असते. एक असा समज रूढ झाला आहे की आजच्या दिवशी खरेदी केलेली भौतिक संपत्ती कधीही संपत नाही. पण जर आजच्या या सखोल चर्चेतून असं समोर आलं की या सणाचा आणि संपत्ती साठवण्याचा मुळात काहीही संबंध नाहीये, तर हा विचार खरंच खूप वेगळा आहे. हो, कारण आज आपण एका अशा तत्वात शिरणार आहोत जिथे अक्षय या शब्दाचा खरा अर्थ दडलेला आहे. म्हणजे नाही आणि क्षय म्हणजे नाश, म्हणजेच ज्याचा कधीही नाश होत नाही असे शाश्वत तत्व. नक्कीच. आणि या शोधाची सुरुवात आपण नेहमी पाहतो त्या पंचांगापासूनच करायला हवी असं मला वाटतं. हिंदू पंचांगानुसार 3.5 मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत महत्वाचा मुहूर्त आहे. म्हणजे गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीचा पाडवा यांसोबतचा, बरोबर? बरोबर. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. आता स्वयंसिद्ध याचा अर्थ असा की या दिवशी कोणतंही चांगलं किंवा शुभ काम सुरू करण्यासाठी पंचांग उघडून वेळ पाहण्याची किंवा मुहूर्त शोधण्याची अजिबात गरज भासत नाही. अच्छा, म्हणजे संपूर्ण दिवसच शुभ असतो. हो, हा संपूर्ण दिवसच एका अतिशय सकारात्मक ऊर्जेने भारलेला असतो बघा. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की या एका विशिष्ट दिवशी सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत उच्च स्थानी असतात. हे अगदी असं आहे की एखाद्या मोठ्या कंपनीचे 2 सर्वात महत्त्वाचे अधिकारी एकाच वेळी अत्यंत सकारात्मक आणि सर्वोच्च ऊर्जा असलेल्या मनस्थितीत आहेत. म्हणूनच या दिवसाची ऊर्जा दुर्मिळ असते, बरोबर ना? अगदी अचूक. आणि म्हणूनच आजची ही आपली चर्चा केवळ माहिती देणारी नसून एका सलग कथेच्या माध्यमातून या दिवसाचे खरे रहस्य उलगडणारी असेल. हो, आणि मला वाटतं आपण या दुर्मिळ ऊर्जेच्या दिवसाचा संबंध थेट काळाच्या सुरुवातीशी कसा जोडला गेला आहे, इथूनच या कथेला सुरुवात करावी. नक्कीच. तर काय आहे ना, हिंदू कालगणनेनुसार काळाची विभागणी 4 युगांमध्ये केली जाते. त्यातलं सर्वात पहिलं युग म्हणजे सत्ययुग किंवा ज्याला कृतयुग असंही म्हणतात. तर याच ऊर्जेच्या दिवशी त्या सत्ययुगाची सुरुवात झाली होती. अरे वाह, सत्ययुगाची सुरुवात. हो, आणि ते युग कसं होतं, तिथे माणसाचं आयुष्य चक्क 1,00,000 वर्ष होतं. कोणतेही आजार नव्हते आणि धर्म त्याच्या 4ही पायांवर उभा होता. धर्माचे 4 पाय म्हणजे सत्य, दया, तप आणि दान, बरोबर. पण आजच्या या कलियुगातून आपण जेव्हा याकडे पाहतो तेव्हा हे सगळं एका अवास्तव आदर्श जगासारखं, म्हणजे एखाद्या युटोपियासारखंच वाटतं. तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण तिथे निसर्ग आणि मनुष्य यांच्यात एक सुसंवाद होता आणि याच अक्षयतेच्या पायावर ज्ञानाच्या एका शाश्वत प्रवाहाची सुरुवात याच दिवशी झाली. म्हणजे महाभारताची निर्मिती. अगदी बरोबर होती की मी एकदा लेखणी उचलली की अजिबात थांबणार नाही. हो, आणि त्यावर व्यासांनीही एक अट घातली की प्रत्येक श्लोक पूर्णपणे समजून घेतल्यावरच लिहायचा. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्यासांनी जेव्हा मुद्दाम कठीण आणि गूढ श्लोक रचले तेव्हा साक्षात बुद्धीची देवता असलेल्या गणपतीलाही ते समजून घेण्यासाठी वेळ लागला. अच्छा, म्हणजे त्यांनाही थोडं थांबावं लागलं. हो ना, आणि हेच दर्शवतं की ज्ञान केवळ गोळा करण्यासाठी नसते बघा, ते पचवणे आणि समजून घेणे महत्वाचे असते. 1,00,000 श्लोकांचं हे महाकाव्य खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या अक्षयतेचे प्रतीक आहे. बरोबर. म्हणजे आजच्या काळात आपण माहितीच्या महापुरात नुसतीच माहिती गोळा करतो, पण जोवर ती पचवत नाही तोवर ती अक्षय होत नाही. खूपच सुंदर विचार आहे हा. नक्कीच. पण मग ज्ञानाच्या या अखंड प्रवाहातून हा प्रवास पृथ्वीवरील पावित्र्य आणि भक्तीकडे कसा वळतो? तिथेच तर गंगेच्या अवतरणाची कथा येते. याच दिवशी पृथ्वीवर गंगेचं अवतरण झालं होतं. राजा सगर आणि त्याचे 60,000 पुत्र यांची कथा तुम्हाला माहिती असेलच. हो, कपिल मुनींच्या क्रोधाग्नीत ते 60,000 पुत्र भस्मसात झाले होते. बरोबर. आणि त्यांना मोक्ष मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गंगेचा स्पर्श. त्यासाठी भगीरथाने अत्यंत कठोर तप केलं, ज्याला आपण आज भगीरथ प्रयत्न म्हणतो. पण गंगेला आपल्या वेगाचा प्रचंड अहंकार होता. हां, तिला वाटलं की ती संपूर्ण पृथ्वीलाच वाहून नेईल.
अगदी तेच. आणि म्हणूनच तिचा तो अहंकार मोडण्यासाठी भगवान शिवाने तिला आपल्या जटेत धारण केले. शिवाने तिला अडकवून तिचा अहंकार संपवला आणि मग जेव्हा ती शांतपणे प्रवाहित झाली तेव्हाच त्या 60,000 पुत्रांना मोक्ष मिळाला. म्हणजे जिथे अहंकार संपतो तिथेच खरं पावित्र्य येतं आणि जिथे पावित्र्य असतं तिथेच भक्तीचं अक्षय रूपही पाहायला मिळतं. यावरून मला महाभारतातील अक्षयपात्राची कथा आठवते. ती कथा तर भक्ती आणि कृपेचं उत्तम उदाहरण आहे. वनवासात असताना युधिष्ठिराला सूर्यदेवानी ते अक्षय पात्र दिलं होतं आणि नियम असा होता की द्रौपदीने जेवेपर्यंत ते पात्र कधीच रिकामं होणार नाही. पण मग एकदा दुर्वास ऋषी त्यांच्या हजारो शिष्यांसह अचानक भोजनासाठी तिथे आले. आणि नेमक्या त्याच वेळी द्रौपदीचं जेवण नुकतंच झालं होतं. म्हणजे ते पात्र पूर्णपणे रिकामं होतं. जर दुर्वास ऋषींना जेवण मिळालं नसतं तर त्यांनी भयंकर शाप दिला असता. हो, दुर्वास ऋषी त्यांच्या क्रोधासाठीच प्रसिद्ध होते. मग त्या संकटाच्या क्षणी द्रौपदीने अत्यंत आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला. कृष्ण तिथे आले आणि त्यांनी त्या रिकाम्या पात्राला चिकटलेला भाताचा एकच कण शोधून खाल्ला. आणि चमत्कार असा की तो एक कण कृष्णाने खाताच नदीवर स्नान करत असलेल्या दुर्वास ऋषी आणि त्यांच्या सर्व शिष्यांचं पोट अचानक भरून गेलं. संपूर्ण विश्वाची भूक त्या एका कणाने भागवली गेली. तसंच सुदाम्याचे मूठभर पोहे असोत किंवा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी पुरवलेली ती अक्षय वस्त्रे. मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे एखाद्या अमर्याद क्लाउड स्टोरेजसारखं आहे. विश्वाकडे कृपेचा अमर्याद साठा आहे आणि श्रीकृष्णाने घेतलेला तो एक घास म्हणजे एक योग्य पासवर्ड आहे जो सिस्टीममध्ये टाकताच सर्वांची खाती समाधानाने फुल होतात. भक्ती खरी असेल, ती शरणागती असेल तर कृपा नक्कीच अक्षय असते. क्या बात आहे. खूपच छान जोडले तुम्ही हे आधुनिक संकल्पनेशी. पण इथे माझ्या मनात एक विचार येतोय. जेव्हा सत्य, भक्ती आणि पावित्र्याला अहंकाराचा आणि लोभाचा धोका निर्माण होतो तेव्हा या अक्षय तत्वाचे रक्षण कसे होते? आणि नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर भगवान परशुरामांच्या कथेत दडलेलं आहे. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र, बरोबर? होय, त्यांचं मूळ नाव राम होतं, पण भगवान शिवाकडून त्यांना परशु मिळाला म्हणून ते परशुराम झाले. त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंग आहेत. एकदा महर्षी जमदग्नींनी माता रेणुकेच्या एका क्षुल्लक मोहामुळे थेट तिचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला होता. बापरे! आणि परशुरामांनी तो आदेश पाळला सुद्धा ना? हो, त्यांनी तो पाळला, पण लगेचच पित्याकडून वर मागून आईला पुन्हा जिवंतही केलं. पण यापेक्षाही मोठी कथा आहे ती सहस्रार्जुन आणि कामधेनू गायची. अच्छा. सहस्रार्जुनाने अत्यंत लोभापायी महर्षींच्या आश्रमातून पवित्र कामधेनू गाय बळजबरीने पळवून नेली. हा सत्तेचा माज होता. त्यामुळे परशुरामांनी त्याचा वध केला आणि मग त्याच्या मुलांनी सूड घेण्यासाठी महर्षी जमदग्नींची निर्घृण हत्या केली. पण मला इथे एक कळीचा प्रश्न विचारायचा आहे. आजच्या ह्या अत्यंत पवित्र दिवशी क्षत्रियांचे 21 वेळा पृथ्वीवरून उच्चाटन करण्याची ही कथा खूप हिंसक आणि क्रूर वाटत नाही का? म्हणजे आपण पावित्र्य आणि भक्तीबद्दल बोलतोय आणि इथे एवढा रक्तपात. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण जर आपण याला एका मोठ्या संदर्भात जोडून पाहिलं तर परशुरामांनी निष्पापांना मारले नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांनी केवळ दुष्ट आणि अत्याचारी शासकांचा नाश केला, जे सत्तेच्या जोरावर सामान्य जनतेला आणि ऋषीमुनींना त्रास देत होते. धर्माच्या रक्षणासाठी ते त्यावेळी आवश्यक होतं. म्हणजे तो दुष्ट प्रवृत्तींचा नाश होता. अगदी बरोबर. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जिंकलेली ती संपूर्ण पृथ्वी स्वतःच्या मालकीची म्हणून ठेवली नाही. त्यांनी ती एका क्षणात महर्षी कश्यपांना दान करून टाकली, ज्याला आपण भूदान म्हणतो. बापरे, संपूर्ण पृथ्वी दान केली? होय. हा त्यागाचा सर्वोच्च बिंदू आहे. ते आजही चिरंजीवी मानले जातात आणि महेंद्र पर्वतावर तप करत आहेत. रामायणातही सीता स्वयंवराच्या वेळी त्यांची श्रीरामांसोबत भेट झाल्याचा उल्लेख येतो. वा, म्हणजे इतका मोठा विजय मिळूनही कसलाही मोह नाही, कसलाही अहंकार नाही. परशुरामांनी सर्वस्व दान केल्याच्या या अद्भुत कथेवरून मला आजच्या काळातील सणाचं स्वरूप आठवतं. म्हणजे आज जे सोने खरेदीचं पेव फुटले ते. हो ना, आजच्या काळात या सणाला जे सोने खरेदीचे आणि धनाचे स्वरूप आले आहे त्यामागचा खरा अर्थ काय आहे? धनाची गोष्ट निघालीच आहे तर यक्षांचे राजे कुबेर यांचा उल्लेख आलाच पाहिजे. त्यांनी भगवान शिव, विष्णू आणि लक्ष्मी यांची आराधना करून अक्षय धनाचे वरदान याच दिवशी मिळवले होते.
म्हणूनच अनेक व्यापारी आपली नवी खातेवही आजच सुरू करतात. संपत्ती मिळवणं हे काही चुकीचं नाहीये. पण त्या मिळवलेल्या संपत्तीचं करायचं काय? त्यासाठी मत्स्यपूरच्या चक्रदत्त या गरीब वैश्याची कथा खूप महत्वाची आहे. अरे हो, चक्रदत्ताची कथा ही तर खऱ्या दानाची कथा आहे. तो अत्यंत गरीब होता, घरात खायला अन्नाचा एक दाणाही नव्हता. हो, आणि त्याची पत्नी सुनंदा सतत विरोध करणारी होती. तरीही विप्रदेव नावाच्या साधूंच्या उपदेशावर विश्वास ठेवून त्याने स्वतःकडचे मुठभर तांदूळ आणि थोडंसं मीठ एका गरीबाला दान केलं. पत्नीने खूप कडाडून विरोध केला होता, पण त्याने दान केलं. आणि बघा, याच दानाच्या पुण्यामुळे पुढच्या जन्मात तो सुवर्णपूरचा महाप्रतापी आणि दानी राजा देवदत्त म्हणून जन्माला आला. म्हणजे दान किती मोठं आहे यापेक्षा ते कोणत्या भावनेने दिले हे जास्त महत्वाचं आहे. अगदी 100%. इथे आपल्याला आंतरिक आणि बाह्य दानातला फरक समजून घ्यायला हवा. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, विद्यादान हे आपण बाह्यदान म्हणून करतो. हो, शेतकरी याच दिवशी आखातीजला पहिली नांगरणी करतात आणि झाडे लावण्याची प्रथा आहे ना? हो, शास्त्र सांगतं की एक झाड लावणं म्हणजे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं पुण्य आहे. पण कसं आहे ना, या सर्वांपेक्षा सर्वात मोठं दान कोणतं असेल तर ते आहे आंतरिक दान. आंतरिक दान म्हणजे नेमकं काय? म्हणजे स्वतःच्या आतला अहंकार, लोभ, क्रोध आणि मत्सर यांचं दान करणे. जोपर्यंत आपण हे आतले विकार सोडून देत नाही, तोपर्यंत बाहेरच्या दानाला पूर्णत्व येत नाही. खूपच सखोल विचार आहे हा. म्हणजे आजच्या या प्रवासाचा गोषवारा सांगायचा तर आपण युगांची सुरुवात पाहिली, ज्ञानाचा पाया रचला गेलेला पाहिला, गंगेची पवित्रता, भक्तीचे अक्षय पात्र, परशुरामांचे ते अफाट भूदान आणि चक्रदत्ताचे ते मुठभर तांदूळ. होय, आणि यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की हा सण केवळ बाजारात जाऊन सोने खरेदी करण्याचा नक्कीच नाहीये. बरोबर, तो आत्म्यावरील साठलेले मळब दूर करण्याचा आहे. कारण भगवद्गीतेनुसार आत्मा हाच मुळात अक्षय आहे. त्याला बाहेरच्या भौतिक गोष्टींची काय गरज? अगदी अचूक. आणि या सर्व चर्चेनंतर इथे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपण नेहमी अक्षय या शब्दाचा अर्थ संपत्ती किंवा पुण्य साठवणे असा घेतो. पण जर आपण परशुरामांनी केलेले संपूर्ण पृथ्वीचे दान आणि तो अहंकार सोडण्याचे आंतरिक दान पाहिले तर कदाचित खरे अक्षयत्व किंवा अमरत्व आपण काय साठवतो यात नसून आपण आपले स्वत्व आणि अहंकार किती सहजपणे सोडून देऊ शकतो यात तर दडलेलं नाहीये ना. बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. साठवण्यात नाही तर सहजपणे सोडून देण्यातच खरी शाश्वतता आहे. या एका सखोल विचारासह आपण आजची ही चर्चा इथेच थांबवूया. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या चर्चेत. नमस्कार.